Hello students, welcome to the new session of the biology of interesting topic inheritance and variations. So last lecture ला आपण क्रोमोझोम गुणसूत्र आहे त्या गुणसूत्राची लोकेशन, त्याचा असणारी लेंथ, थिकनेस, क्रोमोझोमचं कंपोजिशन आणि क्रोमोझोमचं रोल आणि स्ट्रक्चर मध्ये आपण वेगवेगळे बघितले होते. क्रोमोझोम असेल तर त्याचे दोन आर्म असतात, त्याला क्रोमॅटिड्स म्हटलं जातं. दोन क्रोमॅटिड्सना जोडणारा असतो तो सेंट्रोमियर किंवा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. त्याचबरोबर क्रोमोझोमचं आवरण काय असतं, क्रोमोझोम मध्ये सेंटरला जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात ते क्रोमोनिमॅट असतं, त्याच्यावरती बीड लाईक स्ट्रक्चर असते ते क्रोमोमियर्स. म्हणजे आपण क्रोमोझोम संदर्भातली खूप खूप डिटेल माहिती मिळवलेली आहे, स्ट्रक्चर बघितलं होतं. आता आपल्याला जो पार्ट पाहायचा आहे तो पार्ट पाहायचा आहे टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. काय बघायचं आपल्याला? टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. बघूया आपण टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. क्रोमोझोमचे वेगवेगळे आपल्याला टाइप्स अभ्यासायचे आहेत. सो टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. आता हे टाइप्स कशानुसार आपण बघणार आहे, तर सुरुवातीला आपण बघणार आहे बेस्ड ऑन सेंट्रोमियर पोझिशन. त्याचा कनेक्टिंग पॉइंट असतो, लार्ज कॉन्स्ट्रिक्शन असतं ज्याला आपण प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणत होतो. सो बेस्ड ऑन पोझिशन ऑफ position of सेंट्रोमियरच्या पोझिशन नुसार आपण टाइप्स पाहणार आहे. सो पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. सो टाइप्स बेस्ड ऑन पोझिशन of सेंट्रोमियर. या सेंट्रोमियरच्या पोझिशन नुसार आपण टाइप्स बघणार आहे. वन बाय वन आपण बघणार आहे. समजा सेंट्रोमियर एकच असेल, पहिला टाइप तयार होतो मोनोसेंट्रिक. नंबर 1 काय म्हणायचं? मोनोसेंट्रिक. मोनो या शब्दाचा अर्थ आहे वन. सो टाइप ऑफ क्रोमोझोम which contains only one centromere. बघा सेंट्रोमियर म्हणजे काय असतं, काल आपण जस्ट डायग्राम बघितली होती, पुन्हा एकदा बघूया. समजा हा आपण क्रोमोझोम दाखवतो आणि या ठिकाणी त्याचा कनेक्टिंग पॉइंट आहे. तर हा एक या साइडचा एक आर्म असतो, या साइडचा हा दुसरा आर्म आहे आणि दोन आर्मला जोडणारा हा कनेक्टिंग पॉइंट आहे, याला म्हणायचं सेंट्रोमियर. कॉल्ड एज सेंट्रोमियर. किंवा याला असंही म्हटलं जातं प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. हे जे दोन पार्ट असतात याला म्हणायचं क्रोमॅटिड्स. काय म्हणायचं? क्रोमॅटिड्स. आर्म्स असतात, आर्म्स ऑफ क्रोमोझोम्स असतात, याला म्हणायचं क्रोमॅटिड्स. आणि दोन आर्मला जोडणारा हा जो कनेक्टिंग पॉइंट असतो, या कनेक्टिंग पॉइंटला म्हणायचं सेंट्रोमियर. ओके. आता आपण पहिला टाइप लिहिलेला आहे मोनोसेंट्रिक. या मोनोसेंट्रिक शब्दाचा अर्थ आहे मोनो मीन्स वन, एकच सेंट्रोमियर असतो. सो प्रेझेन्स ऑफ वन सेंट्रोमियर. प्रेझेन्स ऑफ वन सेंट्रोमियर. एकच सेंट्रोमियर असेल तर याला म्हणायचं मोनोसेंट्रिक, वन सेंट्रोमियर. सो प्रेझेन्स ऑफ वन सेंट्रोमियर. देन डायसेंट्रिक सेकंड टाइप लिहूया आपण. नंबर 2 टाइप आहे
dicentric chromosome. So presence of two centromeres. इथं यस लिहायचं, 2 सेंट्रोमियर्स. फिगर आपण पुसूया. आपल्याला सेंट्रोमियर म्हणजे काय ते दाखवण्यासाठी आपण डायग्राम बघितली होती, आर्म्स कळाले, शिवाय त्याचा कनेक्टिंग पॉइंट असतो, याला आपण काय म्हणत असतो, सेंट्रोमियर. सो प्रेझेन्स ऑफ 2 सेंट्रोमियर्स. ओके. या ठिकाणी 2 हा शब्द खूप महत्वाचा आहे. 2 सेंट्रोमियर्स असतील तर डायसेंट्रिक म्हणायचं, 1 असेल तर मोनोसेंट्रिक म्हणायचं. नेक्स्ट नंबर 3 आहे, 2 पेक्षा जर का जास्त असतील, मोर दॅन 2, मेनी म्हणू आपण, त्याला पॉलिसेंट्रिक म्हणायचं. सो नंबर 3 टाइप आहे पॉलिसेंट्रिक chromosome. So presence of more than 2 chromosomes किंवा many chromosomes, more than 2 centromeres, more than 2 centromeres are called as पॉलिसेंट्रिक. मोर दॅन 2, 2 पेक्षा जास्त असतील, सो मोर दॅन 2 याला म्हणायचं पॉलिसेंट्रिक क्रोमोझोम्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप आहे, नंबर 4 टाइप आहे आता ठीक आहे, एक सेंट्रोमियर असेल तर मोनोसेंट्रिक म्हटलं आपण, 2 असेल तर डायसेंट्रिक म्हटलं, त्यापेक्षा जास्त असतील तर पॉलिसेंट्रिक. पण काही वेळा असं असतं की क्रोमोझोमला सेंट्रोमियरच नसतो, आणि जर सेंट्रोमियर नसेल तर अशा क्रोमोझोमला म्हटलं जातं असेंट्रिक. आणि म्हणून पुढचा टाइप आहे असेंट्रिक क्रोमोझोम. इथं मात्र कोणत्याही प्रकारचा सेंट्रोमियर नसतो. सेंट्रिक मीन्स सेंट्रोमियर, अ मीन्स अब्सेंट. इथं सुद्धा सेंट्रिक या शब्दाचा अर्थ घ्यायचा सेंट्रोमियर. मोनो मीन्स माहित आहे 1, डाय मीन्स 2, पॉली मीन्स मेनी, अ मीन्स अब्सेंट. सो सेंट्रोमियर इज अब्सेंट. Centromere is absent. Without centromere असतं. आणि असं जर असेल तर हा क्रोमोझोम हा या ठिकाणी आपण बघतो नॉन फंक्शनल असतो. सो असेंट्रिक, सेंट्रोमियर इज absent but नॉन फंक्शनल. नॉन फंक्शनल. ओके. आणि लास्ट टाइप आहे तो म्हणजे होलोसेंट्रिक. लास्ट टाइप आहे नंबर 5, याला म्हणायचं होलोसेंट्रिक. ओके. आता होलो या शब्दाचा अर्थ याही ठिकाणी सेंट्रोमियर नसतो पण क्रोमोझोम फंक्शनल असतो. सो विदाउट सेंट्रोमियर, सेंट्रोमियर इज absent but functional. So centromere is absent but फंक्शनल क्रोमोझोम असतो. बट फंक्शनल. याला म्हणायचं होलोसेंट्रिक. म्हणजे
पहिला जो टाईप आहे तो पहिला टाईप आहे बघा मोनोसेंट्रिक, हा फर्स्ट टाईप आहे मोनोसेंट्रिक. ओके, बघा काय याला आपण म्हणतो मोनोसेंट्रिक आहे. सो प्रेझेन्स ऑफ वन सेंट्रोमियर, प्रेझेन्स ऑफ टू सेंट्रोमियर, डाय मीन्स टू, डायसेंट्रिक, पॉली मीन्स मेनी, मोर दॅन टू, अ मीन्स absent, होलो मीन्स absent. तर इथं आपण याची मिनिंग पण लिहूया, जसं की आपल्याला समजण्यासाठी आपण या ठिकाणी लिहितो. जसं की सेंट्रिक शब्दाचा अर्थ लिहूया. सेंट्रिक, या सेंट्रिक शब्दाचा अर्थ आहे. मोनो शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे, डाय शब्दाचा अर्थ माहित आहे, अ शब्दाचा अर्थ पण पाहणार आहे आपण. होलो म्हणजे काय पाहणार. तर त्या शब्दांचे अर्थ काय काय आपण बघूया. सेंट्रिक या शब्दाचा अर्थ आहे सेंट्रोमियर, सेंट्रोमियर. मोनो मीन्स वन, डाय मीन्स टू. पॉली पण लिहूया आपण, पॉलीसेंट्रिक पण आपण बघितलं होतं. पॉली, मेनी किंवा मोर दॅन टू, याला मेनी म्हणू शकता किंवा मोर दॅन टू पण म्हणू शकता. मोर दॅन टू. ओके. होलो शब्दाचा अर्थ आहे विदाउट, अ मीन्स absent, होलो मीन्स विदाउट किंवा absent. कम्प्लिटली absent, इथं पार्शियली असू शकतो, इथं मात्र कम्प्लिटली असतो. सो दीज आर दी व्हेरियस टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सेंट्रोमियर्स. हे खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी आपण सुरुवातीला जे टाइप्स हे जे बघितले ते पोझिशन नुसार तर पाहणारच आहे. अगोदर जे आपण बघतोय ते सेंट्रोमियर आहेत का, किती आहेत याच्यानुसार बघितलं, म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो. सो दीज आर दी नंबर ऑफ सेंट्रोमियर. नंबर ऑफ सेंट्रोमियर. सेंट्रोमियर एकच असेल, मोनो दोन असतील तर डाय म्हणा, मोर दॅन टू असतील तर पॉली म्हणायचं. त्याच्यानंतर absent असेल तर असेंट्रिक, पण तो नॉन फंक्शनल असतो. आणि होलोसेंट्रिक मध्ये absent असतो पण फंक्शनल असतो. सेंट्रिक म्हणजे या सगळ्या शब्दांचे मिनिंग आपण लिहिलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स डिपेंड्स ऑन पोझिशन ऑफ दी सेंट्रोमियर. या सेंट्रोमियरच्या पोझिशन नुसार टाइप्स आपल्याला बघायचं आहे. डिपेंड्स ऑन पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. सेंट्रोमियरच्या पोझिशन नुसार आपल्याला वेगवेगळे टाइप्स बघायचे. ओके, चला तर बघूया आपण वेगवेगळे कोणते टाइप्स आहेत अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. हे टाइप्स कशानुसार बघितले आपण, नंबर ऑफ सेंट्रोमियर्स. सेंट्रोमियरची संख्या किती आहे आता आपल्याला बघायचं आहे पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. चला तर मग बघूया आपण वेगवेगळे टाइप्स आहेत सेंट्रोमियरचे अकॉर्डिंग टू पोझिशन. अकॉर्डिंग टू पोझिशन खूप सोपा पार्ट आहे, इंटरेस्टिंग पार्ट आहे, नीट साठी सीईटी साठी महत्वाचा पार्ट आहे. याच्यावरती अनेक एमसीक्यू तुम्हाला विचारले जातात. काल आपण जे स्ट्रक्चर बघितलं होतं त्या स्ट्रक्चर मध्ये क्रोमोझोमच्या दोन आर्म्सला जोडणारा जो पार्ट असतो त्या आर्म्सना जोडणाऱ्या पार्टला, कनेक्टिंग पार्टला आपण म्हटलं होतं सेंट्रोमियर.
आणि आता आपल्याला त्या सेंट्रोमियरच्या पोझिशन नुसार टाइप्स बघायचे आहेत. अगदी सोपा पार्ट आहे. महत्वाचे 4च टाइप्स आहेत. कोणकोणते 4 टाइप्स आहेत हे आपण पाहणार आहे अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. तर याचा पहिला टाइप आपण बघणार आहे तो म्हणजे मेटासेंट्रिक क्रोमोझोम. बघा पहिला टाइप आहे मेटासेंट्रिक क्रोमोझोम. दूसरा टाइप आहे सब मेटासेंट्रिक थर्ड टाइप आहे ॲक्रोसेंट्रिक किंवा त्याला ॲनासेंट्रिक पण म्हटलं जातं. वेगवेगळ्या टाइप्स त्याला नावं दिली जातात. ॲक्रो म्हणजेच नियर टिप किंवा ॲना म्हणजे नियर टिप. सो ॲक्रोसेंट्रिक आणि सगळ्यात शेवटचा टाइप आहे तो आहे टिलोसेंट्रिक क्रोमोझोम. ओके. आता हे जे टाइप्स आपण लिहिलेले आहेत हे टाइप्स आहेत अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. सेंट्रोमियरची त्या क्रोमोझोम मध्ये कोणती पोझिशन आहे त्या पोझिशन नुसार आपण त्याचे टाइप्स लिहिलेले आहेत. बघूया आपण वन बाय वन या सगळ्या टाइपची माहिती आपण घेणार आहोत. वन बाय वन आपल्याला याची सगळ्यांची माहिती घ्यायची. आता सुरुवातीला आपण बघूया त्याचं एक स्ट्रक्चर बघूया आणि स्ट्रक्चर वरून त्याची माहिती आपण लिहूया. तर या सगळ्या शब्दांचा अर्थ बघूया. मेटा या शब्दाचा अर्थ आहे मिडल, म्हणजे जो सेंट्रोमियर आहे तो सेंट्रोमियर क्रोमोझोमच्या एक्झॅक्टली मिडल असेल, मध्यभागामध्ये असेल, तेव्हा त्याला म्हणायचं मेटासेंट्रिक. मी इन शॉर्ट तुम्हाला समजण्यासाठी थोडस त्याचं आपण स्ट्रक्चरही बघूया. मेटासेंट्रिक याचा आपण स्ट्रक्चर दाखवूया. समजा हा क्रोमोझोम दाखवतोय आपण. तर याचा हा जो मिडल पार्ट आहे, मध्य भाग आहे, या ठिकाणी याचा हा सेंट्रोमियर असतो. सो सेंट्रोमियर इज प्रेझेंट ॲट एक्झॅक्टली मिडल ऑफ क्रोमोझोम. मध्यभागी असतो. याला म्हणायचं मेटासेंट्रिक. किंवा हाच क्रोमोझोम तुम्ही त्याच्या शेप मध्ये पण दाखवू शकता. म्हणजे याचा शेप जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर तो शेप आपण असाही दाखवू शकतो. मी 2 आर्म जस्ट दाखवतो. व्ही शेप्ड असतो कारण एक्झॅक्टली मध्यभागी त्याचा हा क्रोमोझोम असतो, सेंट्रोमियर असतो. क्रोमोझोमच्या मध्यभागी हा सेंट्रोमियर असतो. आणि हा जो दाखवलेला शेप आहे आर्म मध्येच दाखवूया आपण. याला म्हणायचं मेटासेंट्रिक. आणि म्हणून हे जे स्ट्रक्चर दाखवलंय हे किंवा हे दोनही स्ट्रक्चर आपण लिहू शकतो. ओके. आणि म्हणून याची माहिती आहे सेंट्रोमियर प्रेझेंट ॲट मिडल पार्ट ऑफ क्रोमोझोम, सेंटर ऑफ क्रोमोझोम. म्हणजे पोझिशन ऑफ सेंट्रोमियर आहे. हा सेंट्रोमियर आहे. बघा या ठिकाणी दाखवूया आपण. ही जी पोझिशन आहे ती सेंट्रोमियरची आहे. याला म्हणायचं आर्म्स. किंवा क्रोमॅटिड्स पण म्हटलं जातं. आर्म्स किंवा क्रोमॅटिड्स कोणताही शब्द तुम्ही वापरू शकता. क्रोमॅटिड्स किंवा आर्म्स पण म्हणू शकता. ओके. आता याचे सेंट्रोमियर जर बघितला आपण, याची वैशिष्ट्य लिहित असताना अशी लिहूया म्हणजे आपल्या लक्षात राहतील. इथं सुरुवातीला लिहूया तसं सेंट्रोमियर.
सेंट्रोमियर. त्याच्यानंतर त्याचा शेप लिहूया, त्याच्यानंतर त्याचे आर्म्स लिहूया, म्हणजे क्रोमॅटिड्स. अशी माहिती 1 बाय 1 आपण लिहायला सुरुवात करूया, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जाईल. चला बघूया याचा सेंट्रोमियर कुठे आहे. एक्झॅक्टली सेंटरला आहे, सेंट्रल पार्ट सेंटरला आहे, किंवा मिडल पार्ट म्हणू आपण, मिड पार्ट. पुढे आपल्याला याची माहिती लिहायची आहे, इथंच लिहूया आपण सेंटर. दुसरा शेप असतो व्ही शेप्ड. एनाफेजला शेप बघितला जातो, शेप ऍट एनाफेज इज अ व्ही शेप्ड, व्ही आकाराचा असतो. याच्यात 2 आर्म्स असतात, त्या दोन्ही आर्मची लांबी सारखी असते, सो इक्वल आर्म्स, इक्वल आर्म्स. कोणाची माहिती लिहिली आपण, मेटासेंट्रिकची लिहिली. नेक्स्ट क्रोमोझोम बघायचं आपल्याला, सब मेटासेंट्रिक. त्याची काय काय माहिती आहे, त्याचं पहिलं मेन स्ट्रक्चर आपण लिहूया. आता मात्र हा सेंटर आहे, सेंटर पासून थोडासा जवळ, सो अवे फ्रॉम सेंटर किंवा नियर दी सेंटर, इथं हा सेंट्रोमियर असतो, आणि म्हणून याचा शेप असतो. तो शेप आपल्याला यल आकाराचा शेप पाहायला मिळतो, यल शेप्ड असतो, म्हणजे हा आपल्याला असा दिसतो. आणि हा एक आर्म आहे त्याचा, हा दुसरा आर्म आहे, आणि 2 आर्म त्याचे इथं कनेक्टेड असतात. हा त्याचा सेंट्रोमियरची पोझिशन आहे, आणि म्हणून आपण त्याचा सेंट्रोमियर लिहिणार आहे. याचा सेंट्रोमियर आहे, याची माहिती आपल्याला बघायची आहे. सो सेंट्रोमियर इज अवे फ्रॉम सेंटर किंवा नियर दी सेंटर म्हणू आपण. सेंटरच्या जवळ असतो, सेंटरला नसतो, सो नियर दी सेंटर. शेप कसा झालेला आहे, यल शेप्ड असतो. हा यल शेप असतो, यल शेप्ड. आर्म्स बघितले तर एक लॉंग आर्म असतो, एक शॉर्ट आर्म असतो, सो 1 लॉंग आर्म अँड 1 शॉर्ट आर्म असतो. एक लॉंग असतो, एक शॉर्ट असतो. ओके, चला नेक्स्ट बघूया आपण. अॅक्रोसोम आहे. अॅक्रो याचा अर्थ नियर दी टिप असतो. हा जर क्रोमोझोम आपण बघितला तर तो स्ट्रक्चर आपण असं दाखवू शकतो. आता क्रोमोझोम हा टोकाच्या जवळ, क्रोमोझोमच्या सेंट्रोमियर आलेला आहे, तो टोकाच्या जवळ आलेला आहे, नियर दी टिप आहे. टोकाच्या जवळ हा सेंट्रोमियर आलेला आहे. इथं मात्र थोडासा सेंटरच्या जवळ होता, आता हा टोकाच्या जवळ आलेला आहे. किंवा हेच स्ट्रक्चर तुम्ही त्याच्या शेप मध्ये पण दाखवू शकता. हा जे आकाराचा असतो, हा एक लॉंग आर्म आहे, हा लॉंग आर्म आहे, हा त्याचा लॉंग आर्म आहे, आणि हा त्याचा इथला शॉर्ट आर्म आहे. इथं त्याचं सेंट्रोमियरची पोझिशन असते, नियर दी टिप असते, आणि म्हणून याचा शेप होतो जे शेप्ड. आणि म्हणून याची आपल्याला माहिती बघायची. 3 पार्ट मध्ये आपण माहिती पाहत असतो. कोणकोणते 3 पार्ट असतात, एक पोझिशन ऑफ सेंट्रोमियर, दुसरा त्याचा शेप काय असतो, तिसरे त्याचे आर्म्स कसे असतात, ही माहिती आपण बघत असतो. चला मग बघूया काय, नियर दी टिप. सो नियर दी टिप टोकाच्या जवळ आहे. शेप कसा आहे, जे शेप्ड आहे, सो जे शेप्ड. आणि आर्म्स कसे आहे, 1 लॉंगेस्ट आहे, 1 शॉर्टेस्ट आहे, सो 1 लॉंगेस्ट अँड 1 शॉर्टेस्ट. 1 लॉंगेस्ट 1 शॉर्टेस्ट. आणि लास्ट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे टिलोसेंट्रिक. इथला जो क्रोमोझोम असतो, हा क्रोमोझोम कडे एकच लॉंगेस्ट आर्म असतो, आणि याच्या हा टोकाला असतो, या ठिकाणी असतो,
टिपला असतो. टिलो मीन्स टिप. टिलो या शब्दाचा अर्थ आहे टिप. अॅक्रो मीन्स नियर टिप. सब मेटा मीन्स नियर सेंटर. आणि मेटा या शब्दाचा अर्थ असतो सेंटर. नावावरून लक्षात ठेवणं आपल्याला सोपं जातं आणि म्हणून याचा हा जो आपण बघितलेला आहे हे जे 3 वैशिष्ट्ये आपल्याला पाहिजे आहेत ती 3 वैशिष्ट्ये अशी आहे. याचा सेंट्रोमीटर असतो ऍट दी टिप, ऍट टिप. ओके. शेप असतो रॉड शेप्ड, रॉड शेप्ड. रॉड सारखा शेप असतो आणि एकच आर्म लॉंग असतो. सो ओनली वन लॉंगेस्ट आर्म. ओनली वन लॉंगेस्ट आर्म. वन लॉंगेस्ट अँड वन शॉर्टेस्ट आर्म असतात. इकडे मात्र एकच असतो, लॉंग आर्म असतो. सो दीज आर दी व्हेरियस टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. तर हे तुम्ही थोडं ऑब्झर्व करा, व्हिडिओ ऑब्झर्व करा आणि तो पॉज करा, लिहून घ्या, माहिती लिहून घ्या. ओके. किंवा स्क्रीनशॉट घ्या. बघा आता लक्ष द्या, एकदा थोडस रिवाइज करूया. सोपा पार्ट आहे. मी सगळ्यांचे इथं अर्थ लिहिणार आहे तुम्हाला समजण्यासाठी. या मेटा या शब्दाचा अर्थ आहे मिडल किंवा सेंट्रल पार्ट. सब मेटाचा अर्थ आहे नियर सेंटर. अॅक्रो या शब्दाचा अर्थ आहे नियर टिप, टोकाच्या जवळ असतो. याला ॲना शब्द सुद्धा वापरला जातो. ॲना. टिलो या शब्दाचा अर्थ आहे ऍट दी टिप. त्यामुळं आपल्याला पाठ करण्याची गरज नसते. नावानुसार मी तुम्हाला इथं डायग्राम दाखवलेले आहे. त्याचा सेंट्रोमियर कुठं आहे, त्याची पोझिशन आहे. सेंट्रोमियरची पोझिशन, पोझिशन ऑफ सेंट्रोमियर असं म्हणू आपण. पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. बघा इथं सेंटरला आहे, नियर दी सेंटर, नियर दी टिप, ऍट दी टिप. व्ही शेप्ड आहे, एल शेप्ड आहे, जे शेप्ड आहे, रॉड शेप्ड आहे. शेपही कळाला. आर्म्स बघूया. 2 इक्वल आर्म्स आहेत. वन लॉंग आहे, वन शॉर्ट आहे. वन लॉंगेस्ट, वन शॉर्टेस्ट and only one longest. So these are the various types of chromosomes depends on position of centromere. Actually इथं सगळेच क्रोमोझोम्स घेतलेले आहेत ते सगळे मोनोसेंट्रिक आहेत. सो ऑल दीज क्रोमोझोम्स आर मोनोसेंट्रिक. आता so these are the types of monocentric chromosome. All are types of monocentric chromosomes. याचा अर्थ असा आहे की ज्याच्यामध्ये बघा या ठिकाणी एकच सेंट्रोमियर आहे, या ठिकाणी एकच सेंट्रोमियर आहे. हा एक सेंट्रोमियर असतो, त्याला आपण मोनोसेंट्रिक म्हणत असतो. आणि ह्या मोनोसेंट्रिकचे टाइप्स आहेत मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, अॅक्रोसेंट्रिक अँड टिलोसेंट्रिक. सो मेटासेंट्रिक, देन सब मेटासेंट्रिक, acrocentric, and the last one